नेवाशातील अतिक्रमण प्रश्न जटिल. करणसिंह घुले यांची रोखठोक भूमिका. नेवाशातील अतिक्रमणाबाबत समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले यांनी सन वार्ता चॅनलकडे आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. नेवासा शहरामध्ये आता सध्या व्यापाऱ्यांमध्ये ज्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे भयाचे वातावरण निर्माण झाले आहे, या अगोदरही अशा अनेक मोहिमा झालेल्या आहेत. त्याचे पुढे काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. नेवाशातील अतिक्रमणाबाबत समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले यांनी काय भूमिका मांडली ते पहा. की अतिक्रमण हे हटवलंच पाहिजे, ही एक सामाजिक समस्या आहे. नेवाशाच्या भौगोलिक परिस्थितीचा, नेवाशाच्या साधारणपणे व्यापारी पेठेचा हा तुलनात्मक अभ्यास केला गेला पाहिजे. आणि व्यापारी हे गावाचं वैभवच असतं. व्यापार पेठेशिवाय गावाला किंमतच नाही. परंतु ती व्यापारपेठ रुजवण्यासाठी, फुलवण्यासाठी काही प्रयत्न जे करायला हवे ते आजपर्यंत झाले नाहीत. मला असं वाटतं की अतिक्रमणाचा विषय आणि व्यापारी पेठ वसवण्याचा विषय हा कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. त्यासाठी काही ठिकाणं असे निश्चित केले पाहिजेत आणि त्या ठिकाणी नव्यानं काही मार्केट आपल्याला डेव्हलप करता येतील का याची व्यवस्था आपण केली पाहिजे आणि त्या दृष्टीनं पावलं आपली उचलली गेली पाहिजेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न जो श्रीरामपूर ते नेवासा फाटा रोड जो आहे, त्या रोडच्या भोवताली असलेले जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी व्यापारी संकुल त्या यंत्रणांना, त्या पाठीमागे ज्या लोकांच्या ज्या विभागाच्या जागा आहेत त्या विभागांशी समन्वय करून त्या ठिकाणी दुमजली जर व्यापारी संकुल झालं तर मला वाटतं हा प्रश्न पूर्णपणे कायमस्वरूपीचा निकाली निघेल आणि नेवाशाच्या व्यापारपेठेला वैभव प्राप्त होऊ शकेल. तसंच बस स्टँडच्या बाजूचाही विषय तसाच आहे. बस स्टँडचं ज्या वेळेला आपल्याला सुधारणा करायची असते, इमारत बांधायची असते, त्यावेळेला इमारतीच्या बाजूनं व्यापारी संकुल तयार करून ते गाळे बीओटी तत्वावर किंवा इतर कोणत्याही प्रकारे स्थानिक व्यापाऱ्यांना देऊन त्या ठिकाणी मार्केट डेव्हलप होऊ शकतं. तीच परिस्थिती नगरपंचायतच्या जागांची आहे. अनेक वर्षांपासून 2019 पासून नगरपंचायतकडे जागा वर्ग होऊनही त्या ठिकाणी व्यापारी संकुल झालं नाही. ही व्यापाऱ्यांबद्दलची एक अनास्था या ठिकाणी जे काही कुणी नेतृत्व आहे त्यामध्ये आम्हाला आढळून आली. आमची या निमित्तानं अशी मागणी आहे की व्यापाऱ्यांना एक चांगल्या पद्धतीच्या जागा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी चांगले व्यापारी संकुल उभे करून व्यापाऱ्यांची सोय करावी आणि अतिक्रमण हे आपल्याला हटवावंच लागेल. कारण तीर्थक्षेत्र विकास हा एक मोठा अजेंडा आपल्या शहराच्या साठी येऊ घातलेला आहे आणि तीर्थक्षेत्र जर विकसित करायचं असेल तर उड्डाणपुलं करून आणि तीर्थक्षेत्रापर्यंत जाऊन उपयोग होणार नाही. यात्रेकरू हे गावातूनच मंदिराकडे गेले पाहिजे आणि आपल्याकडं असलेली विरासत म्हणजे फक्त ही 2 मंदिरं, भगवान मोहिनीराजाचं एक मंदिर आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं पैस खांबाचं मंदिर, हीच आपली काही असेल ती एक वारसा आपला आहे आणि त्या वारशावरच नेवाशाचं नाव लौकिक आहे. त्याच्यामुळं तीर्थक्षेत्र विकास करताना व्यापाऱ्यांची पेठ ही वसवणं ही सुद्धा एक आपली जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केलेच पाहिजे असं मला वाटतं. आणि या प्रयत्नांमध्ये समर्पण फाउंडेशन हे त्या सकारात्मक दृष्टीनं प्रयत्न करेल याची मी आपणा सगळ्यांना ग्वाही देतो. या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये थोडासा असंतुलितपणा किंवा थोडासा विरोधाभास जो दिसतो आहे त्यामध्ये एका बाजूचे पूर्ण गाळे निघून जात आहेत, रोडच्या एका बाजूचे पूर्ण गाळे निघून जातील तर दुसऱ्या बाजूचे काही प्रमाणात शिल्लक राहतील. यामध्ये मला असं सुचवायचं आहे की जी पंचायत समिती असेल, त्यानंतर त्याच्या बाजूला मराठी शाळा जिल्हा परिषदेची आहे, त्याच्या बाजूला मराठा विद्याप्रसारकची बोर्डिंग आहे, त्याच्या लगेचच बाजूला त्या ठिकाणी परत आरोग्य विभागाचं दवाखाना आहे आणि त्याच्या शेजारी सार्वजनिक बांधकामचं ऑफिस आहे. या रोडच्या लगत असलेल्या या सर्व ज्या विभागांचे ज्या मालकी हक्काच्या ज्या जागा सरकारी आहेत
या ठिकाणी या सर्व विभागांचा समन्वय करून त्या ठिकाणी जर दुमजली गाळे आपल्याला करता आले आणि ते गाळे त्या त्या विभागाने जर भाडे तत्वावर या व्यापाऱ्यांना देऊ केले, तर मला वाटतं रस्त्याच्या दुतर्फा आज असलेले सर्व व्यापारी हे त्या संकुलामध्ये त्यांचं पुनर्वसन होऊ शकेल. आणि ते पुनर्वसन झालं तर मला वाटतं हा जो असमतोल अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निमित्तानं होत आहे तो त्या ठिकाणी निघून जाईल. आणि व्यापाऱ्यांचं पुनर्वसन झालं तर नेवाशाची व्यापारी पेठ टिकून राहील.